हॅलो स्टुडंट. खूप विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचायला लिहायला खूप अवघड जातं. त्यामुळे अर्थातच बोलायला सुद्धा येत नाही. आणि जर समजा मी तुम्हाला असं सांगितलं की अगदी फक्त 5च टेबलचा अभ्यास जर तुम्ही केलात आणि दररोज जर ही फक्त 5 टेबल तुम्ही वाचलीत तर तुम्हाला संपूर्ण इंग्लिश तुम्ही शिकू शकणार आहात. संपूर्ण इंग्लिश. कॅन यू बिलीव्ह? विश्वास बसेल का तुमचा? तर हे नक्की घडणार आहे. कारण आज मी असे काही 5 टेबल हे मी स्वतः तयार केलेले आहेत. या 5 टेबलचा अभ्यास जर तुम्ही केलात आणि हे दररोज 5 टेबल जर तुम्ही वाचलेत तर संपूर्ण इंग्लिश तुम्ही शिकू शकणार आहात. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिलात मग तुमचा नक्की विश्वास बसेल की यस, खरंच हे 5 टेबल जे आहेत त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे की त्याच्यामुळे आपण वाचायला शिकू शकणार आहोत, लिहायला शिकू शकणार आहोत आणि एवढंच नाही तर याची मदत तुम्हाला बोलायला सुद्धा होणार आहे. स्टुडंट्स, अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. 5 महत्त्वाचे टेबल मी देणार आहे. आणि हो, हे 5 महत्त्वाचे टेबल जे आहेत ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मी ग्रुपमध्ये देणार आहे. सो त्यासाठी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नीट लक्षात घ्या, ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही जर त्या लिंकला क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. आणि जर एखाद्या व्यक्तीला जमतच नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक क्लिक करायला जमत नसेल तर फक्त तरच त्यांनी मला व्हॉट्सअपला हाय पाठवू शकता आणि सांगू शकता की मला या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. ग्रुपचं नाव आहे खडखड इंग्रजी वाचायला शिका. या ग्रुपमध्ये का जॉईन व्हायचं आहे? कारण हे जे 5 टेबल आहेत ते अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. कोणीही, तुम्ही लहान मुलं असाल, मोठा असाल, जॉबला असाल, नसाल, तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे, अशा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे टेबल महत्त्वाचे आहेत. सो तुम्हाला ते सेव्ह करून ठेवता यावेत. तुमच्या घरी तुम्हाला ते चार्टच्या स्वरूपामध्ये लावता यावेत यासाठी मी ते PDF देणार आहे ग्रुपमध्ये. सो ग्रुप नक्की जॉईन करा, ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला हे 5ही टेबल मिळणार आहेत. चला तर बघूया असे हे कोणते महत्त्वपूर्ण, ज्याला तुम्ही मॅजिकल म्हणू शकता आणि खरंच मॅजिकल आहेत. हे खूप मेहनतीने मी हे तयार केलेले आहेत. खूप जण आपलेच व्हिडिओ पाहतात आणि कॉपी करतात. सो बघूया, कॉपीराईट स्ट्राईक पण टाकता येईल आपल्याला. सो अपेक्षा आहे की कुणीही याचं कॉपी करणार नाही, कारण हे पूर्णतः स्वतः मेहनतीनं मी बनवलेलं आहे. सो तुम्हाला जर आवडलं तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर कराल. बघूया ते 5 टेबल कोणते आहेत ज्याच्या सहाय्याने आपल्याला संपूर्ण इंग्रजी शिकता येणार आहे. स्टुडंट्स, फक्त 5 टेबल तुम्ही फक्त 5 मिनिटात वाचणार आहात. पण समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागेल. पण एकदा का तुम्ही समजून द्यायला वेळ घेतलात आणि एकदा समजून घेतले की मग दररोज फक्त तुम्ही 5च मिनिटं द्यायची आहेत. 5 मिनिटं हे जर टेबल तुम्ही 5 तुमच्या नजरेखालून घातलेत तर 100% तुम्ही इंग्रजी वाचायला शिकणार आहात, लिहायला शिकणार आहात आणि याचा उपयोग तुम्हाला बोलायला सुद्धा होणार आहे. चला तर बघूया कोणते आहेत हे 5 महत्त्वाचे टेबल. सो स्टुडंट पहा, हे आहेत 5 महत्त्वाचे टेबल मी जे बनवलेले आहेत ते आहेत आपले जे 5 स्वर आहेत, A, E, I आणि O, U. हे 5 स्वर आहेत महत्त्वाचे. ह्या 5 स्वरांचे वेगवेगळे उच्चार होतात. पण तुम्हाला माहिती असेल की ॲक्च्युअल याच्यामध्ये जे एकूण तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स आहेत ते रूल्स मी तुम्हाला इथं टेबल्सच्या स्वरूपात दिलेले आहेत, जेणेकरून की ते पाहता क्षणी लक्षात राहावेत. तुम्ही आज समजून घ्यायचं आहे, नंतर तुम्ही फक्त ओव्हरलुक करायचं आहे. दररोज 5 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे 5 टेबल्ससाठी. ओके, 1 मिनिटात 1 टेबल सहज वाचून होतो आणि मग इंग्रजीवर कमांड फक्त तुमचीच. तर पहा स्टुडंट, कशा पद्धतीनं आपण हे सगळे लक्षात ठेवणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की हे जे 5 स्वर आहेत ह्या 5 स्वरांचे वेगवेगळे साऊंड होतात आहे ना, आणि ह्या साऊंडनुसारच आपण इंग्रजी वाचायला किंवा लिहायला शिकत असतो. सो पहा, त्यासाठी आता इथे तुमच्या लक्षात येईल बघा की एचा उच्चार जो आहे बघा, वॉवेल एचा उच्चार ॲ जर आला तर आपण वाचतो. कसा वाचतो बघा, 2 कॉन्सनंटच्या मध्ये जर ए आलेला असेल तर त्यावेळेस त्याचा साऊंड होतो ॲ. मग आपल्याला वाचावं लागेल BAT, BA बॅट, CA कॅट, कॅट. ओके, नेक्स्ट याचा जो रूल आहे की
अ केव्हा वाचायचा? लेटर जर ए आलेलं असेल तर त्याला आपण अ केव्हा वाचू शकतो? पहा, जर शब्दाच्या शेवटी ए आर किंवा ए एल किंवा ए एन असेल तर त्यावेळेस तिथे ए ह्या लेटरचा अ उच्चार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, रेग्युलर याच्यामध्ये ए आर सगळ्यात शेवटी. हा रूल काय सांगतो? सगळ्यात शेवटी जर ए आर आलेला असेल, ए एन आलेलं असेल, ए एल आलेला असेल तर आपल्याला अ उच्चार करायचा आहे. रेग्युलर, लर, इंडियन, अन, ओके. मार्शल, शल, अल, अ आला ह्याच्यामध्ये. सो अ साऊंड होतो एचा. आता आ साऊंड पण होतो ना, एचा साऊंड आ पण होतो. मग आ साऊंड नेमका कुठे होतो? जर दिलेल्या शब्दामध्ये ए एस के, एच्या नंतर एस के, एच्या नंतर एस टी किंवा एच्या नंतर आर असेल तर आ उच्चार करायचा. टी ए एस के टास्क, कारण ए एस के आहे, इथे ए एस टी आहे म्हणून पास्ट, इथे ए आर आहे म्हणून पा, पी ए आर पार्क, पार्क. सो आ उच्चार केला आपण. टी ए टा, पी ए पा. का केला? कारण रूल सांगतोय. ए एस के असेल, एच्या नंतर एस टी असेल, एच्या नंतर आर असेल तर उच्चार करा आ. ओके. नेक्स्ट, ए यू. जर दिलेल्या शब्दामध्ये एच्या नंतर यू म्हणजे ए यू असेल, ए डब्ल्यू असेल किंवा ए डबल एल असेल तर त्यावेळेस उच्चार करावा लागतो ऑ. फॉर एक्झाम्पल, ए यू असेल तर बघा, एस ए यू सॉ, स, सॉस. एल ए डब्ल्यू लॉ, ऑ झाला. ए डब्ल्यू ऑ आणि लचा साऊंड, लला ऑ जोडला, लॉ. बॉल, कॉल. आहे की नाही गंमत? एकच टेबल लक्षात ठेवायचा आहे. असा टेबल जर लावून ठेवलात आणि तुम्ही जर तो पाहत राहिलात, 1-1 मिनटं वाचायचं आहे, फक्त एका दिवशी 1 मिनटं, 5 मिनटात 5 टेबल पाहत राहिलात, दररोज वाचन केलात तर तुम्हाला एकही रूल तुमचा कधीच विसरणार नाही. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून तुम्हाला स्पेलिंग पण लिहिता येतील. कारण ज्या शब्दात तुमचा ऑ साऊंड आहे तुम्हाला तिथे कळेल की आता मला इथे ए यू लिहावं लागेल किंवा ए डब्ल्यू लिहावं लागेल. सो तुम्हाला ते लिहायला आणि गेस करायला सोपं जाईल. नेक्स्ट बघा, ए आय जर आलेला असेल तर ए उच्चार करायचा आहे. ए म्हणजे मात्रा. सो एम ए आय एन, एम ए आय म्हणजे म वर मात्रा ए. ओके. ए आय ए, म ए, मे, न, मेन म्हणून मवर एक मात्रा. ए म्हणजे मात्रा द्यायची. सो पहिला जो लेटर असेल त्याचा साऊंड लिहा आणि त्याच्यावर मात्रा द्या. ब्रेन, ब्रेन, बी आर ए आय म्हणजे मात्रा ए. ए ए आय आर असेल तर काय कराल? चेअर, ए अ र, ए आय आर म्हणजे एच्या पुढे आय आणि आर जर आलेलं असेल तर त्यावेळेस उच्चार करावा लागतो ए अ र, एअर. म्हणून सी एच च आणि ए आय आर आहे म्हणून एअर, म्हणून चे अ र. इथला ए म्हणजे मात्रा. ओके. सो म्हणून च वर दिला मात्रा, चे अ र. तसंच ह वर एक मात्रा, कारण ए आहे, ए म्हणजे मात्रा. ह वर एक मात्रा द्यायची, हे अ र, हेअर. जर शब्दामध्ये ए वाय असेल तर त्याचा उच्चार करा ए, म्हणून डी ए वाय, ए म्हणजे मात्रा. सो डीसाठी ड वर एक मात्रा म्हणजे ए वाय. ओके. डे, पी एल ए वाय, प्ले, राईट. ओके. सो बघा, या पद्धतीनं तुम्ही जर एक टेबल लक्षात ठेवलात आणि आता हा टेबल का केलेला आहे हे सगळं तुम्हाला अगदी नियमांच्या ह्याच्यामध्ये भाराभर 15-20 मिनिटात समजावून पण सांगता येईल. याचे डिटेलमध्ये व्हिडिओ पण आहेत आपल्याकडे. डिटेलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल, यात जर शॉर्टमध्ये समजत नसेल तर तुम्ही डिटेलमधले व्हिडिओ पण आहेत की एचे सगळे साऊंड, त्यामध्ये अजून क्लिअरली मी समजावून सांगितलेलं आहे. सो तेही व्हिडिओ आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेलच. डिटेल पाहायचे असतील एचे पूर्ण साऊंड तर तेही तुम्हाला भेटेल. पण याच्या मदतीनं तुम्ही शॉर्टबट स्वीटमध्ये अभ्यास करू शकणार आहात टेबल्सच्या मदतीनं. आणि टेबल्स आहेत ना तर ते मेमरीमध्ये जास्त काळ, दीर्घ काळापर्यंत लक्षात बसत असतात. त्यामुळे तुम्ही नक्की टेबलचा उपयोग करा. ओके. सो नेक्स्ट आहे आपला वॉवल आहे नेक्स्ट ई. ओके. सो आता आपण बघूया की ईच्या मदतीनं आपण कशा पद्धतीनं आपले हे सर्व रूल्स लक्षात ठेवणार आहोत. ओके.
सो सी हिअर. आता ई, कुठे कुठे आपले ईचे साऊंड जे आहेत ते कोणते कोणते येतात बघा. ईचे साऊंड जे आहेत ते एवढे साऊंड आहेत, 1 2 3 4 5 6 7, 7 साऊंड आहेत. पहिला साऊंड बघूया, ईचा साऊंड ए. ए साऊंड केव्हा होतो? जर दोन कॉन्सनंटच्या मध्ये ई आलेला असेल, बघा बी एक कॉन्सनंट आहे, डी एक कॉन्सनंट आहे, दोन कॉन्सनंटच्या मध्ये ए आला असेल, ई आला असेल लेटर, तर त्यावेळेस त्याचा उच्चार करायचा ए. ए म्हणजे मात्रा, म्हणून बी ई, ब वर मात्रा बे, बे ड, बेट. इथे बघूया पी ई बी, पी आणि बी कॉन्सनंट, पे ब ल, पेबल, पेबल. मी उच्चार इथे मुद्दाम फेंट लिहिलेले आहेत जेणेकरून की खूप घिसमिड होणार नाही आणि ज्यांना उच्चार येत नाही त्यांना ते समजावेत यासाठी, कारण लहान मुलं काही सुद्धा बघणारे आहेत. सो त्यांच्यासाठी उच्चार लिहिलेले आहेत आणि उच्चार लिहिलं तर तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. सो उच्चार जरूर पहा, फक्त मी फेंट लिहिलेले आहेत. सो बघा ई आर जर आलेला असेल लेटरमध्ये ई आर, तर काय उच्चार करायचा आहे? अ. पण अ केव्हा करायचा आहे? तर जेव्हा ईच्या नंतर आर असेल, ईच्या नंतर आर. इथं बघा ईच्या नंतर आर आहे म्हणून सिल्वर, सिल्वर, सिल्वर. ओके. नेक्स्ट ई आर ई असेल, ई अ र, ईच्या नंतर आर आणि नंतर ई असेल तर उच्चार करा इयर. मग काय होईल? आता याच्या नंतर बघा ई आलेलं आहे, आरच्या नंतर ई आलेलं आहे. सो ई आर ई आहे म्हणून हियर, ही अ र. हला ई जोडलं ही अर, मला ई जोडलं मी अर, मी अर, हियर मियर. समजा डबल ई किंवा ई ए लेटर दिसेल तुम्हाला एखाद्या शब्दात, ई ए किंवा डबल ई, त्यावेळेस उच्चार करायचा आहे दीर्घ ई, दीर्घ ई. कसा? हीट, नीट. ई ए, पेअर. लक्षात ठेवा, पेअर आलं की पहिला शब्दाचा उच्चार करायचा, दुसरा शब्द सोडून द्यायचा. सो हीट, नीट. तसंच डबल ई जरी असेल तरी पण ईच उच्चार करायचा आहे. फीड, सीड. पहिला लेटर, पहिला वॉवेल असतो त्याचा उच्चार करायचा असतो, दुसरा वॉवेलचा करायचा नसतो. इथे पण ईचा उच्चार ई आणि एचा उच्चार करायचा नसतो. म्हणून रूल काय सांगतो? ईच्या नंतर ए आला किंवा ईच्या नंतर आणखी एक ई असेल तरी दीर्घ ई उच्चार करायचा. नेक्स्ट, ई अ उच्चार केव्हा करायचा? समजा ईच्या नंतर ए आणि आर हा शब्द दिसत असेल तर ई अ करायचा उच्चार. जसं बघा आता डी आहे, डीच्या नंतर ई ए आर दिसते. इयर शब्द लक्षात ठेवलात तरी चालेल. ओके. सो डियर, डियर, नियर, क्लिअर, क्लिअर, इयर. सो ई अ, क्ली अ र, ई अ र, ईच्या सोबत अ उच्चार करायचा आहे कारण ई ए आर आहे. ई डब्ल्यू जर शब्दात दिसला तर उच्चार करा यू, यू. जसं की एनच्या नंतर ई डब्ल्यू, न्यू, न, नला यू जोडलं, न्यू. एफ ई डब्ल्यू, ई डब्ल्यू दिसला यू म्हणून फ आणि यू, फ्यू. समजा शब्दामध्ये ईच्या नंतर वाय लेटर असेल, काय उच्चार करणार आहात? दीर्घ ई. आता इथे बघा के ई वाय. सो काय दिसेल तुम्हाला? ई वाय. सो ई वाय लेटर आलेला आहे तर उच्चार करा ई. इथे पण बघा ई वाय आला आहे, ई. ई म्हणजे वेलांटी. ओके. सो की, हॉकी, हॉकी, हॉकी. क्लिअर? बघा इथेही आपण 7 ते 8 उच्चार पाहिले ईचे, परंतु मी हे तोंडी समजावून सांगितले. डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ईचे पूर्ण साऊंड तुम्ही डिटेलमध्ये पण शिकू शकता, पण टेबलच्या मदतीनं शॉर्टकट शिका. टेबल जरूर डाउनलोड करून घ्या, मी तुम्हाला PDF टाकणारच आहे. सो ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा. खूप मेहनतीनं हे सर्व बनवलेलं आहे मी केवळ तुमच्यासाठी, जेणेकरून खूप अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना शॉर्टकट, म्हणजे खूप गोंधळ होतो आहे हा ना. किती रूल आहेत आजच्या? टोटल तुमचे 37-38 रूल्स आहेत. तर हे 38 रूल्स जर एरवी पाठ करायचे तर खूप वेळ लागतो, पण असं जर टेबलच्या सहाय्यानं केलं तर झटपट होईल. ओके. सो लाईक तो बनता ही है. सो जरूर लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर. नाव नेक्स्ट, आय वॉवेल. आय वॉवेलचे पहा, आय वॉवेलचे तुम्हाला इथे उच्चार जास्त दिसतील आणि लक्षात घ्या कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. सो टेबल असाच जर केलात आणि टेबल जर 2-2 वेळेस किंवा 1-1 वेळेस जरी लिहून काढलात तर तो सुद्धा खूप हेल्पफुल होईल. सो सगळं इंग्रजी तुमच्या मुठीत असणार आहे. सो बघा
आयचा साऊंड आहे ई साऊंड केव्हा करायचा? दोन कॉन्सनंटच्या मध्ये, हे की नाही, जो शॉर्ट वॉवेलचे साऊंड असतात इथे दिलेले जनरली प्रत्येक टेबलमध्ये पहिला जो उच्चार आहे तर तो शॉर्ट वॉवेलचा आहे. आणि हा शॉर्ट वॉवेलचे साऊंड हे 3 लेटर 4 लेटर 5 लेटर असे छोटे जे शब्द असतात त्यांच्यासाठी हे लागू होतात. सो आय जो आहे त्याचा उच्चार ई होतो. शॉर्ट वॉवेल केव्हा होतो? जसं 3 अक्षरी आहे, 4 अक्षरी आहे, असे छोटे शब्द जे असतात तिथे. सो बघा दोन कॉन्सनंटच्या मध्ये आय आलेला आहे तेव्हा उच्चार करा ई. राईट. इथं पण एम आणि एल ह्या दोन्हीच्या मध्ये आय आहे दोन कॉन्सनंटच्या मध्ये, म्हणून उच्चार करायचा ई. लीप. एम आय मी, मिल्क. बी आय बी, बिग. ओके. नेक्स्ट आय ई आलेलं असेल बघा. आता आय ईचा रूल मात्र नीट समजून घ्या, कारण पहा आय ईचे 3 रूल्स आहेत. सो काय काय होतं बघा. जर आय ई शेवटी आलेला असेल तर आई उच्चार करायचा, आई. ओके. कसं? जसं की LIE लाई, TIE टाई, आई. आई उच्चार घेतला आपण. आई लाई, आई टाई. ओके. पण आई कुठे आहे? शेवटी आहे. आई शब्द शेवटी आहे. ओके. आता इथे या पूर्ण ह्याच्यात तुम्हाला एक ट्रिक सांगते वॉवेल आयच्या बाबतीत. वॉवेल आयच्या बाबतीत आईला विसरायचंच नाही. आपण आईला कधी विसरतो का आपल्या? नाही विसरत. सो इथेही विसरायचं नाही, कारण पहा तुम्हाला इथे सुद्धा 8 उच्चार पाठ करायचे. पण बघा उच्चार आई, इथे आई, हा आय म्हणजे आईसारखाच असतो हा पण आय आहे, पण तरी लक्षात ठेवू शकता. आई वाचला तरी समजणार नाही फारसं. इथे पण आई, इथे पण आई. सो आयच्या बाबतीमध्ये एक आईला विसरायचं नाही, ही ट्रिक लक्षात ठेवा. सो जास्तीत जास्त उच्चार आई होतो. तर आता इथे शेवटी आय आलं असेल तरी आई उच्चार करायचा आहे. आता बघा मोठ्या शब्दात, आता हे जे आहेत ना इथे शेवटी आहे, पण इथं 3 लेटर वर्ड 4 लेटर वर्ड येतात, छोटे शब्द असतात. छोट्या शब्दांमध्ये शेवटी आलं तर आई उच्चार करायचा आहे. पण मोठ्या शब्दात जर आई शेवटी आलं, लक्षात घ्या, वर इथे छोट्या शब्दात आई आहे, शेवटीच आहे, पण छोट्या शब्दात तर आई उच्चार करायचा. पण मोठ्या शब्दामध्ये आई आलेला असेल तर त्यावेळेस उच्चार ई करायचा, दीर्घ ई. लक्षात ठेवा आईच शब्द आहे पण मोठा आहे, मोठा असेल तर ई उच्चार करायचा. म्हणून मूव्ही, मूव्ही. कुली, ली, ई उच्चार करायचा शेवटच्या आय ईचा, कुली. आता समजा हाच आय ई शब्दाच्या मध्यभागी असेल कुठेतरी, तर त्यावेळेस सुद्धा ईचा उच्चार आय ईचा उच्चार ई करायचा आहे. ओके. सो बघा हा मध्ये आहे, हा शेवटी नाही, म्हणून म्हटलं हे 3ही रूल्स जे आहेत, बॅक जा नसेल समजलं तर पुन्हा ऐका आणि मग 3ही रूल्स तुमच्या डोक्यात बसतील. आणि हे सगळं स्वतः तुम्ही टेबल्स लिहून पण काढा उच्चार पाहत पाहत. सो बघा मध्ये जरी ई आलेला असेल तरीसुद्धा ई उच्चार करायचा आहे. सो फील्ड, बिलीफ, ली, बिलीफ, बिलीफ, ली, ई. राईट. आयच्या नंतर जर आर लेटर आलेला असेल तर त्यात तेव्हा उच्चार करावा लागतो अ. आयच्या नंतर आर आल्यास अ उच्चार. फॉर एक्झाम्पल बर्ड. हा तर कॉमन वर्ड आहे, तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता, तुम्हाला पाठही होतो. मग इथे बघा आठवा बर्डमध्ये काय आहे? आयच्या नंतर आर. ओके. सो अ उच्चार बर्ड. मग सर्कल, CIR, आयच्या नंतर आर, अ उच्चार सरकल, सर्कल. नेक्स्ट आयच्या नंतर जर GHT असेल तर आई साऊंड करायचा, आयच्या नंतर GHT, आई. फॉर एक्झाम्पल लाईट, ल आईट, ल आईट, म आईट, म आई, आई, IGH आई आणि टीसाठी ट, माईट, माईट. आता समजा आयच्या नंतर RE लेटर असेल तर त्यावेळेस उच्चार करावा लागतो आय. आय र सहित आयर, आयर, आय र. ओके. सो ॲक्च्युअल आयचा उच्चार आय करायचा आणि RE साठी यर घ्यायचं, म्हणजे आय र. ओके. आयर करायचा. सो FIRE फायर, WIRE वायर. राईट. IRE आयचा आय उच्चार आणि REचा यर, यर, आयर. आयर, फायर, आयर, वायर.
आता काही वेळेस काय होतं, आय येतो, मध्ये एखादा कॉन्सोनंट येतो आणि त्याच्यानंतर शेवटी पुन्हा ई येतो, आय डॅश ई. मग त्यावेळेस उच्चार करायचा आई. जसं की बघा, आर हे एक कॉन्सोनंट आहे, त्यानंतर आय आलेलं आहे, पुन्हा एक कॉन्सोनंट आहे आणि पुन्हा ई आलेला आहे, म्हणून आय डॅश ई. आय डॅश ई म्हणजे आयच्या आधी कॉन्सोनंट असेल, आयच्या नंतर एक कॉन्सोनंट असेल आणि शेवटी ई. शेवटचा ई तर मॅजिकल असतो. मग अशा वेळेस उच्चार त्याच लेटरचा करतो आपण, म्हणजे लॉंग वॉवलचा उच्चार करतो. ओके, म्हणून आयचा उच्चार आईसारखा, म्हणून राईस, काईट, काईट. नेक्स्ट, सपोज आयच्या नंतर एन डी किंवा एल डी असेल, एन डी किंवा एल डी असेल आयच्या नंतर, तर त्यावेळेस आयचा उच्चार करायचा आई, आई. डोंट फॉरगेट आई. फ आइंड, फाइंड, फ आई, फाइंड. च आइल्ड, चाइल्ड, चाइल्ड. क्लिअर? सो मला वाटते व्हिडिओ नक्कीच आवडत असणार आहे. एवढे साऊंड आपण शिकतो आहोत, 37 to 38 साऊंड शिकत आहोत. आता बघूया वॉवेल ओ. सो कशी वाटते आहे ही माझी मेहनत. मॅजिकल टेबल्स आहेत हे, अगदी मॅजिकल टेबल्स तुम्हाला इंग्रजी शिकवूनच जाणार. ओके, आणि माझा उद्देशच तो आहे की तळागाळामध्ये मराठी शिकणाऱ्या मराठी मीडियमच्या विशेष करून विद्यार्थ्यांना इंग्रजी, सगळं इंग्रजी आलंच पाहिजे. ओके, सो त्यासाठी आपण हे टेबल बनवलेले आहेत. खूप जण कॉपी करतात, पण तरीसुद्धा मी हे व्हिडिओ अपलोड करते आहे आणि तो सर्वांसाठी ओपन ठेवणार आहे. सो बघा, पहा, शिका आणि अपलोड करून घ्या. तुम्हाला हे PDF देईल मी, त्यासाठी ग्रुपवर जॉईन व्हा. आवडलं तर लाईक शेअर जरूर करा. आता वॉवेल ओचे उच्चार पहा. पुन्हा तुम्हाला इथे 7-8 उच्चार दिसतील. ओचा उच्चार ऑ केव्हा करायचा, तर 2 कॉन्सोनंटच्या मध्ये जेव्हा ओ येतो, शॉर्ट वॉवेल साऊंड. शॉर्ट वॉवेल साऊंडचा पहिला रूल एकच, 2 कॉन्सोनंटच्या मध्ये शॉर्ट वॉवेल असतो. सो हा रूल पुन्हा सांगते, 3-4 लेटरचे जे वर्ड्स असतात त्यामध्ये शॉर्ट वॉवेलचे जास्तीत जास्त उच्चार असतात. सो इथं ओचा उच्चार येतो शॉर्ट वॉवेल साऊंड ऑ, म्हणून पॉट, कॉट. आता ओचा उच्चार ओ केव्हा होतो, ओ म्हणजे लॉंग वॉवल, तर ओ उच्चार तुमचा 2-3 ठिकाणी होतो. पहा कसा, जसं की इथं बघा, शब्दाच्या शेवटी ओ आलेला असेल तर ओ उच्चार करायचा आहे. हिरो, डेमो, शेवटी आलाय मो, ओ. त्यानंतर ओच्या सोबत जर ए आलेला असेल, आता ही पेअर आहे, पेअर आली की तुम्हाला माहिती आहे पहिला साऊंड लॉंग वॉवेल उच्चार करायचा, म्हणजे त्याच्या नावासारखा. म्हणजे ओ, याचं नाव काय, ओ, मग उच्चार कसा होईल, ओ. ओके, सो एला विसरून जायचं. जोडी आली की पहिला लक्षात ठेवायचा, दुसऱ्याला झोपवायचं किंवा विसरून जायचं. सो CO ए आहे, पेअर आहे, मग ओ उच्चार करा, कोल, LO, लो न, कारण इथं पण ओच्या नंतर ए आहे. नेक्स्ट, ओच्या नंतर वाय असेल तर उच्चार करा वॉय, वॉय. ओके, फॉर एक्झाम्पल, फेवरेट एक्झाम्पल, बॉय, बॉय. बीच्या नंतर ओ आणि वाय. टीच्या नंतर जर ओ आणि वाय असेल तर टॉय, टॉय. माहीत होतं का रूल? आहेत की नाही इंटरेस्टिंग? सगळे रूल्स अतिशय इंटरेस्टिंग आहेत आणि मजेशीर आहेत आणि पूर्ण इंग्रजी शिकवणारे आहेत. चला तर मग शेअर करायला सुरुवात करा, कारण हा व्हिडिओ घरात, महाराष्ट्रामध्ये तरी ॲटलिस्ट प्रत्येकाच्या घरात गेला पाहिजे. आपले व्ह्युअर्स तर अगदी गुजरातवरून वगैरे कुठून पाहत आहेत. आणि हो, एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात. सो प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात. ओके, सो पाहूया की व्हिडिओ कुठे कुठे स्प्रेड होतो आहे, कोण कोण व्हिडिओचा उपयोग करून घेत आहे. आणि मी तर म्हणेल की महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घराघरात हा व्हिडिओ पाठवा, कारण प्रत्येकाच्या घरात कोणीतरी असं असतं की ज्याला इंग्रजीची भीती वाटते. ती इंग्रजीची भीती ह्या 5 टेबलने नक्कीच दूर होईल. सो बघा, ओ आणखी एक वेळेस आपण पाहिला की ओच्या सोबत ए आला तर ओ उच्चार करायचा, ऑय उच्चार करायचा, ओच्या नंतर वाय आला तर, आता ओच्या नंतर आय आला तर ऑई उच्चार करायचा, ऑई. सो बघा, बीच्या नंतर ओ आय आहे, BOI, बॉईल, बॉईल. SOI, सॉईल, सॉई, ऑई. ओके, क्लिअर. OU, ओच्या नंतर यू आला असेल तर उच्चार करा आऊ, आऊ. म्हणून उच्चार होईल SOU, साऊ, साऊ. आणि ND, ंड, ंड.
साऊंड, साऊंड. जसं की GR ग्र आणि OU आऊ म्हणजे GROU ग्राउंड, ग्राउंड, ग्राउंड. क्लिअर? नाव ओच्या नंतर आर किंवा यन जर आलेला असेल तर आपल्याला ओला वाचावं लागतं. आपण ओला जनरली वाचतच नाही, लक्षातच येत नाही पटकन. तर ओच्या नंतर आर आला किंवा यन आला तर वाचा क्लिअर? म्हणून कसं येईल बघा आता हा शब्द OR आहे शेवटी, इथं ON आहे. मग ह्याचा उच्चार TAIL टेल आणि हा टेलर, टेलर. LESS लेस आणि ONला करायचं लेसन, लेसन. क्लिअर? आता बघा OW. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे लिहायला कसं उपयोगाला येणार आहे? तर हे सगळं तुम्हाला लिहायला उपयोगाला येणार आहे. कारण उच्चारात O आला की तुम्ही विचार करायचा आहे की O कुठे कुठे लिहू शकतो आपण. तुम्ही जर हे दररोज टेबल तुम्ही याच पद्धतीनं तयार केले आणि तुम्ही जर तुमच्या भिंतींवर लावून ठेवले आणि दररोज 1 मिनटं एक टेबल तुम्ही पाहिलात तर हे सगळं तुम्हाला पाठ होऊन जाईल. मग O उच्चार जर आला शब्दामध्ये तर तुम्हाला आठवेल आपण O कुठे कुठे लिहू शकतो, कसा कसा लिहू शकतो, OW लिहू शकतो का OA लिहू शकतो. सो तुम्ही त्यानुसार स्पेलिंग तयार करू शकता. स्पेलिंग कशी बनवायची आहेत याची पण आपली सिरीज सध्या सुरू आहे, ती पण जरूर पाहत राहा. म्हणजे त्यातून तुम्हाला ह्या सर्व शब्दांचा मी तिथे कसा उपयोग करून तुम्हाला शिकवते ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला ॲटोमॅटिक स्पेलिंग पण सगळेच बनवता येतील. आणि हो, आपलं हे सगळं काही फ्री आहे, फ्री, विदाऊट एनी मनी, सिंगल मनी. ओके, कुठलंच एक कॉईनसुद्धा आपण याच्यासाठी पेड करत नाहीत. सगळे व्हिडिओ आपले ओपन असतात, अनलिस्टेड नसतात, काहीच नसतं. ओके, सो OW जर आलेला असेल तर O उच्चार करायचा आहे. स्नो, विंडो, कारण शेवटी आहे OW, विंडो, विंडो. पण ह्याला 2 अपवाद शब्द आहेत, आणखी काही 2-3 आहेत, पण हे कॉमन आहेत, नेहमी येतात. मग तुम्हाला वाटेल कदाचित की कसं इथे रूल नाही लागू होत. बघा नाऊ, OW जरी असेल तरी याचा उच्चार नो नाही करत आपण, याला उच्चार करावा लागतो नाऊ, नाऊ. तसंच हा आहे हाऊ. ओके, सो प्रत्येक शब्द याच रूलमध्ये बसल असं इंग्रजीचं काहीच सांगता येत नाही. कारण इंग्रजी जी आहे ती अनेक देशातले लोक एकत्र येऊन ही भाषा तयार झालेली आहे आणि त्यामुळे याचे उच्चार जे आहेत, नियम जे आहेत प्रत्येक शब्दांचे ते खूप वेगवेगळे आहेत. ओके, सो काही हरकत नाही, अपवाद जरी असतील तरी पण हे रूल्स तुम्हाला जवळपास 80 to 90% ठिकाणी तुम्हाला हे उपयोगाला येणारच आहेत. अपवाद सोडून देऊया, ती तर थोडंसं पाठांतर करावंच लागेल. आता बघूया लास्ट वॉवेल यू वॉवेल जर आला तर पहा, तुमच्या लक्षात येत नसेल की एवढ्या आपण 20 ते 25 मिनिटामध्ये आपण किती रूल्स शिकलेलो आहोत आणि हे मी समजावून सांगते म्हणून वेळ लागतोय. ओके, सो आता बघूया यूचा उच्चार जर आला तर कशा पद्धतीनं उच्चार करणार आहात. RUN केव्हा करायचा आहे उच्चार? ऑफकोर्स 2 कॉन्सनंटच्या मध्ये जर यू आलेला असेल तर तेव्हा वाचायचं आहे जनरली विद्यार्थी इथं रून वाचतात किंवा त्यांना समजत नाही किंवा स्पेलिंग लिहिताना पण मग यू येतच नाही, आठवत नाही त्यांना, कारण त्यांना माहितीच नसतं की यूचा उच्चार असतो. पण लक्षात ठेवा 2 कॉन्सनंटच्या मध्ये यूचा उच्चार जनरली असतो. सो रन, सन. क्लिअर? आता यूच्या नंतर जर RE असेल तर काय उच्चार कराल? युअर, URE, युअर. आता बघा PURE, प्युअर. सो हा शब्द होईल याला जोडा युअर, काय होईल मग? प्युअर. हा आपण जोडला अर्धा, नंतर युअर, प्युअर. तसाच CURE, क्युअर. आता U-E जर असेल म्हणजे आधी एखादा कॉन्सनंट असेल, नंतर यू आला असेल, पुन्हा कॉन्सनंट असेल आणि शेवटी ई असेल. ओके, जसं की बघा इथं कॉन्सनंट आहे, यू आलाय, पुन्हा एक कॉन्सनंट आहे, नंतर ई आलेलं आहे, म्हणजे U-E या रूलमध्ये हा बसतो. U-E म्हणजे कॉन्सनंट वॉवल, कॉन्सनंट वॉवल. सो मग त्यावेळेस उच्चार करायचा यूचा उच्चार यू. जिथे जिथे मॅजिकल ई असेल तिथे त्याच्या आधी येणारा जो काही स्वर असेल AEIOU पैकी तर तो लॉंग वॉवल असतो.
म्हणजे तेव्हा तो वाचायचा कसा, त्याच्या नावासारखा वाचायचा. क्लिअर. लॉंग वॉवलमध्ये जेव्हा शेवटी मॅजिकली असेल तर तेव्हा 100% तो लॉंग वॉवल असेल. क्लिअर. सो म्हणून इथे वाचणार आहात तुम्ही यूचा उच्चार यू सारखा. याचं नाव काय आहे, यू. मग सी यू, क्यू, क्यू, ट, क्यूट. शेवटचा ई सायलेंट असतो, ई वाचायचा नाही. जेव्हा जेव्हा शेवटी ई आलेला असतो तेव्हा तो सायलेंट असतो. जसं इथे बघा, म्यूट, म्यूट. क्लिअर. राईट. सो याआधी लिहायचं कसं, याच्यामध्ये मी एक तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे, पहा. ज्यांनी पाहिला नसेल तो जरूर पहा. त्यामध्ये मी तुम्हाला काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, की शॉर्ट वॉवल साऊंड आणि लॉंग वॉवल साऊंड. आपण जर डिफरंटली लिहिलं तर ते लिहिण्यात कसा फरक पडतो, स्पेलिंग कसे चुकतात, हे मी त्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. सो जरूर तोही व्हिडिओ पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच. सो नेक्स्ट बघा, यू आर ई, म्हणजे यूच्या नंतर आर ई असेल आणि ही पेअर जर शेवटी येत असेल, शेवटी, तर उच्चार करायचा आहे अर, अर. जसं की बघा आता इथे यू आर ई शेवटी आहे. मग याचा उच्चार करायचा आहे नेचर, नेचर. इथे टी सायलेंट असतो. यू आर ई चर, नेचर. कल्चर, यू आर ई टी सायलेंट, कल्चर, चर. इथे आपण उच्चार केला आहे अर. क्लिअर. पुन्हा बघा, शेवटी जर यू आला, यू ई, यूच्या नंतर ई लेटर आलं तर दोन साऊंड होतात, उ किंवा यू. ओके. जास्तीत जास्त यू हाच साऊंड होतो. जसं की बघा, बी एल आहे, शेवटी यू ई आहे, ब्ल्यू, ब्ल्यू. आता इथे उच्चार बघा, टी आर यू ई, ट्रू, ट्रू, म्हणजे हा उ उच्चार होतो, ट्रू. पण इथं यू उच्चार होतो, ग्ल्यू, ग्ल्यू किंवा ग्लू. तुम्ही ग्लू म्हणू शकता किंवा ग्ल्यू म्हणू शकता. सो उच्चार होतो उ किंवा यू. त्यानंतर यूचा उच्चार ऊ. आता यूचा उच्चार ऊ पण होतो. सो कसा, तर बघा, पी यू एल एल. आता इथे तुम्हाला लक्षात येईल पूल, पूल. इथे यूचा उच्चार ऊ सारखा होतो, पुश, पुश. इथेही यूचा उच्चार ऊ सारखा होतो, म्हणजे उकार, पुश. क्लिअर. आता यूच्या नंतर जर आर असेल तर तेव्हा उच्चार करायचा अ, अ. म्हणून स्पेलिंग बनेल बघा कशा पद्धतीनं उच्चार होतो. टी यूच्या नंतर आर, अर, ट, अ, र, न, टर्न. यूच्या नंतर आर म्हणजे अचा उच्चार करायचा आणि आरसाठी र लिहायचं. सो किंवा तुम्ही ह्याला असं म्हणू शकता की अर साऊंड होतो. ओके. अर, अर साऊंड होतो. टर्न, टर्न. यू आर म्हटलं तर यूचा अ आणि आरचा र, अर, टर्न, टर्न, नर्स. क्लिअर. आता लास्ट उच्चार बघूया यूचा. यूच्या नंतर बघा, नीट लक्षात घ्या, यूच्या नंतर जर दोन कॉन्सनंट आले तर तेव्हा यूला अ वाचायचं असतं. मोठ्या शब्दांमध्ये हा यूचा अनियम सांगितला मी, पण 3 लेटर 4 लेटर वर्ड्स, दोन कॉन्सनंटच्या मध्ये असतो तेव्हा तो. पण जर यू शब्दाच्या नंतर दोन कॉन्सनंट असतील, बघा हा यू शब्द पहिले आहे, त्याच्यानंतर दोन कॉन्सनंट आहेत, एन कॉन्सनंट आहे, डी कॉन्सनंट आहे. इथे यू पहिल्यांदा आहे, त्यानंतर एम कॉन्सनंट आहे, बी कॉन्सनंट आहे, म्हणजे दोन कॉन्सनंट आहेत. म्हणजे यूच्या नंतर जर दोन कॉन्सनंट येत असतील तर त्यावेळेस त्या यूचा उच्चार अ करायचा. आणि हा रूल जो आहे तो जनरली यू या रूलमध्ये सुरुवातीला आलेला असतो, लक्षात ठेवा. जसं की म्हणजेच काय, जर यू सुरुवातीला आला असेल आणि त्याच्यानंतर दोन कॉन्सनंट असतील तर तेव्हा यूचा उच्चार अ करावा. सो अंडर, अम्ब्रेला, अम्ब्रेला. ओके. सो बघा स्टुडंट्स, 37 रूल्स तुम्ही एकत्र शिकलेला आहात आणि नुसतं शिकला नाही आहात तर हे तुमच्या आयुष्यभर लक्षात बसणार आहे. मी तर म्हणेल की प्रत्येकाने हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायला पाहिजे, कारण तुमच्या घरात प्रत्येकासाठी तो कामाला येणारा आहे. ऐन वेळेस तुम्ही जर तो सेव्ह केलेला असेल तर तो कुणालाही भेटेल आणि तुम्ही त्याचा अभ्यास करू शकाल. सो रिक्वेस्ट आहे सर्वांना की ज्यांना हे अशा पद्धतीनं शिकायचं असेल आणि अशी इंटरेस्टिंग माहिती शॉर्टकटमध्ये तुम्हाला जर हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ खूप शेअर करा. आवडला असेल तर खूप मेहनतीनं बनवलेला आहे, सो जरूर जरूर लाईक करा.
कारण लाईक केलं तर मला मोटिवेशन मिळेल की आपण एवढी मेहनत केली, आपल्याला खूप जण लाईक करत आहेत. सो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर ग्रुप पण जॉईन करा, जिथे मी तुम्हाला याची PDF देणार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या इतर गोष्टीसुद्धा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये नक्कीच मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.